नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के कलवा स्थित आनंद नगर परिसर में स्थानिकों की परेशानी एवं उनकी मांगों को देखते हुए जिजाऊ शैक्षणिक एवं सामाजिक संस्था द्वारा मुफ्त आरोग्य क्लिनिक शुरू किया गया, जिसका उद्घाटन संस्था के अध्यक्ष नीलेश सांबरे द्वारा किया गया। बता दें, जिजाऊ शैक्षणिक संस्था भिवंडी, पालघर, वाड़ा, दहाणु, ठाणे जैसे ग्रामीण क्षेत्रों एवं शहरी क्षेत्रों में कई वर्षों से शिक्षा एवं आरोग्य के क्षेत्रों में उत्तम मुफ्त सेवा दे रही है। जिजाऊ संस्था महिलाओं को भी स्वावलंबी बनाने के लिए तरह तरह के उपक्रम चलाती रहती है, जिससे उनके लिए एक रोजगार निर्माण हो सके। उनका कहना है कि जहाँ जहाँ शिक्षा एवं आरोग्य को लेकर समस्या उत्पन्न होगी, जिजाऊ संस्था हमेशा चट्टान की तरह खड़ी रहेगी। साथ ही उन्होंने यह भी स्पष्ट किया कि कलवा के आरोग्य क्लिनिक का उद्घाटन किसी राजनीतिक उद्देश्य से नहीं किया गया है। मुझे यहाँ कोई चुनाव नहीं लड़ना है। समाज को जब जब मेरी ज़रूरत होगी, मैं हमेशा समाज के लिए एक चट्टान बनकर खड़ा रहूँगा। मैंने अपना पूरा जीवन समाज के लिए समर्पित किया है। और अंत में बगल के समर्थ विद्यालय में स्कूल छात्रों से भेंट की और उन्हें नोटबुक वितरण किया। साथ ही उन्होंने कहा कि 9वीं के बाद यदि कोई होशियार विद्यार्थी किसी भी उच्च पढ़ाई की कामना रखता हो, लेकिन उसकी आर्थिक परिस्थिति ठीक ना हो, तो वह जिजाऊ संस्था से संपर्क करे। संस्था उसका पढ़ाई का सारा खर्च उठाएगी और उसे एक कामयाब इंसान बनाकर समाज को देगी। 15-16 वर्ष आम्ही आरोग्यावर काम करत असताना गडपोलीच्या रुग्णालयामध्ये ठाण्यातील अनेक भगिनी अनेक बांधव उपचारासाठी येत असताना आमच्या लक्षात आलं तर खूप मोठी समस्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्याची आहे। पूर्वीच्या काळी असं होतं, आमचं रुग्णालय चालू होण्याच्या आधी की एखादा रुग्ण जर अंबाडीला आला तर अंबाडीवरनं भिवंडीला पाठवला जायचा डिलिव्हरीला, डिलिव्हरीवरनं शिवाजी हॉस्पिटलला पाठवलं जायचे, शिवाजी हॉस्पिटलवरून बाहेरून मुंबईला पाठवलं जायचे। ही दुरावस्था बघून आम्ही रुग्णालय उभं केलेलं आहे की जे कुठलीही वर्गणी न बघता, कोणाकडून देणगी न घेता हा समाज आपला आहे आणि या समाजाच्या सर्वार्थाने आरोग्याची सेवा करणे ही आपली ड्युटी आहे, ती समजून आपलं रुग्णालय उभं आहे। आणि या रुग्णालयामध्ये दररोज मुंबऱ्यापासून, कोकणी पाचपाखाडीपासून, ठाणे शहरापासून अनेक समाज बांधव उपचारासाठी येत असतात। अशा वेळेस जर असं जिजाऊ आरोग्य क्लिनिक जे सुरू केले, आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये समाजाला आश्वासन दिलं होतं की 100 आरोग्य क्लिनिक उभे करू। मग आता आम्ही जरी पराभव झाला असला तरी मग आमच्या एका लोकसभा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे गरिबी आहे, जिथे जिथे आमची ताई अंगावर आजार काढून मरण पावते, अशा वेळेस जिथे जिथे पोटातल्या बाळासहित आमची भगिनी मरण पावते, अशा सर्व एरियामध्ये आम्ही जिजाऊचे आरोग्य क्लिनिक सुरू केले। ठाणे राहू दे, कल्याण राहू दे, मुरबाड, शहापूर, बोईसर, पालघर, डहाणू या सर्व दोन्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू केलेले। आज आनंदनगरमध्येही आरोग्य क्लिनिक इथल्या भगिनी बांधव खूप दिवसापासून मागणी करत होते तर आम्हाला आमच्या भागातही एक चांगलं आरोग्य क्लिनिक द्या, जेणेकरून आपल्याला पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत वाचवता येईल। यामध्ये कुठलाही आमचा स्वार्थ नाही। आम्ही काही इथे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी मी इथे उभा राहणार नाही, तर इथे मुंब्रा कळव्यामध्ये निवडणुकीसाठी विधानसभेला उभा राहणार नाही। हा समाज आपला आहे। ज्याप्रमाणे आपण पत्रकार महोदय समाजाची सेवा करता, त्याप्रमाणे आम्ही व्यावसायिकांनी आलेला पैसा, जो मेहनतीने पैसा आहे, तो समाजाच्या सर्वार्थाने विकासाला लागला पाहिजे, त्या दृष्टीने हा उपक्रम। सर, मोठ्या प्रमाणात दिव्यामध्ये तुमचा समाज आहे, तिथे पण आरोग्य केंद्र महापालिकेचे तिथे पण मोठी दुरावस्था होते। दिव्यातही आम्ही आरोग्य क्लिनिक सुरू करतो। ऑलरेडी महिलांसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत। मुंबऱ्यामध्ये फ्री कोचिंग क्लासेस सुरू आहेत। जिथे जिथे आज्ञाने आज आपण 78 वर्षानंतरही बघतो स्वातंत्र्याच्या, तर आजही उपचार न घेता हजारो बांधव आपले मरण पावतात। मागच्या वर्षी तुम्ही छत्रपती शिवाजी हॉस्पिटलची सर्वांनी बातम्या छापल्या होत्या। त्याच्या वर्षभर अगोदर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं की अशा प्रकारे इथे समस्या आहे। पण वेळेस प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे ते काय मृत्यू होतो जो आपण बघितला आहे। कोविड काळात आपण बघितलं की आपला सर्वांचा जीव जात असताना ठाण्यातले मोठमोठे बिल्डर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयामध्ये चादर पाठण्यापासून जेवण देण्यापर्यंत करत होते, किंवा अनेक यंत्रणा आपण बघितलं प्रशासनाने, म्हणजे ज्यांना आपल्याशी काय देणं घेणं नसतं, त्यांना फक्त पैसा कमवायचा असतो। आम्ही आज आपण आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे। त्या दृष्टीने नुसता दिवा मुंबरात नाही, तर जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे शिक्षण आणि आरोग्याबाबत आज ठाण्यामध्ये 21 झोपडपट्ट्यांना आपले फ्री कोचिंग क्लासेस सुरू आहेत। आपल्याकडे जवळजवळ 20-22 ठिकाणी आपले महिलांसाठी महिला पायावर उभ्या राहण्यासाठी, रोजगार देण्यासाठी उपलब्धता चालू आहेत, तर जेणेकरून शिवण क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस इतकेच नाही तर आपण राबोडीमध्ये योगा क्लासेस, जिथे जिथे भगिनी आमच्या मागतील तिथे योगा क्लासेसची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही कुठल्याही स्वार्थाशिवाय करण्यात आलेली। आपण सर्वजण एक कुटुंब आहोत, भारतीय आहोत, आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही आम्ही सगळेजण मजबूत झालो पाहिजे, त्या दृष्टीने सेवा करतो।
ठिकाणी मोफत असतात, परंतु ते कुठून आवाच्या सव्वा वर्गण्या घेऊन किंवा समाजाचं दुकान मांडून केले जातात. आमच्या आदिवासी एरियामध्ये भागामध्ये अशाच प्रकारचे उपक्रम चालतात. असं न करता तुम्ही आपण प्रत्येकजण रक्त लागलं तर एकमेकांचं देऊ शकतो. आपण जिल्हाधिकाऱ्याला जात विचारतो का, धर्म विचारतो का, की शिक्षकांना विचारतो का? आजचं जे परिस्थिती आपण बघतोय का जिथे तिथे जाती पाती धर्माच्या नावाने जी कुठेतरी गोंधळ चालू आहे, अशा वेळेस मूळ ज्या सुविधा आहेत, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, महिला सक्षमीकरण किंवा रोजगार, याच्याकडे प्रशासनाचं म्हणा किंवा राजकारणाचं दुर्लक्ष आहे. अशा वेळेस आम्ही एकत्र देऊन चांगलं काम करूया. मला तर ठाण्यातील पत्रकार नेहमीच कुटुंबाप्रमाणे आपल्यासोबत असतात. त्यांनाही विनंती आहे की ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत. सर, आपण आदिवासी बांधवांसाठी कॅल्शियमचे गोळे आहेत आणि या खोकल्यावर वगैरे आहेत आणि अँटीबायोटिक आहे. जास्त करून आता सध्या व्हायरल फीवर आलं त्याच्यासाठी काय म्हणजे आहे काय ते सिरप आहे? मोठमोठे त्यांनी दवाखाने हॉस्पिटल्स मोठे मोठे ओपन केलेले आहेत. उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्व शिक्षक वृंद, सर्वांना माझा नमस्कार. बाल विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यापर्यंत पोहोचण्यामागे उद्देशच आहे का आपण स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत आणि आपल्या स्वप्न पूर्ततेसाठी जरी आपली गरिबी राहिली तरी आमच्यासारखे मंचावर बसले सर्व मंडळी आपल्या सोबत आहे. आपल्या स्वप्न पूर्ततेसाठी संपूर्ण जिल्हाची टीम, सर्व पत्रकार महोदय, सर्व आपले बांधव आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे आता गरिबी आहे, आपल्याकडे पैसे नाही, कसं शिक्षण घेणार, या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाकतात. यांना आदर्श मानून ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील या महावीरांनी संपूर्ण जगामध्ये आपलं महाराष्ट्राचं नाव पुढे केलं, तशा प्रकारचा आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे का आपणही आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये पुढे करू शकतो.